College Park, the Creative School, School for Quality and Innovative Education. Highlight Industry, AAC Blocks. Construct your dream home with quality products. के गिरी सिल्क एंड साड़ी। इधर लोकसभा कांग्रेस उम्मीदवार सागर खंड्रे का तालुका के नारायणपुर में कैंपेनिंग कार्यक्रम किया गया। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत है। तो कल्याण तालुका के नारायणपुर ग्राम में कांग्रेस उम्मीदवार सागर खंड्रे के लिए कैंपेनिंग कार्यक्रम किया गया। इस कार्यक्रम में बिदर इंचार्ज फॉरेस्ट मिनिस्टर ईश्वर खंड्रे ने बात करते हुए सागर खंड्रे को सपोर्ट करने और उन्हें वोट देने की मांग की और कांग्रेस के गारंटी स्कीम के बारे में बताया। साथ ही बीजेपी पर जमकर हमला करते हुए कहा कि ये भारतीय जनता पार्टी नहीं है, ये भारतीय झूठी पार्टी है। बीजेपी ने जो सत्ता में आने के लिए वादे किए थे कि हर साल 2 करोड़ नौकरियां, बैंक अकाउंट में 15 लाख, काला धन वापस लाना, ये सभी वादे बीजेपी के झूठे साबित हुए। कांग्रेस ने जो असेंबली इलेक्शन में वादे किए थे उनको पूरा किया और इस लोकसभा इलेक्शन में कांग्रेस फिर से 5 गारंटी स्कीम लेकर आ रही है, इसको भी कांग्रेस पार्टी पूरा करेगी। इस तरह से ईश्वर खंड्रे मिनिस्टर ने कहा। इस मौके पर एक्स एमएलसी विजय सिंह, केएफडीसी चेयरमैन माला बी नारायण राव, ब्लॉक कांग्रेस प्रेसिडेंट नीलकंठ राठौर, नौरंग, बाबू होना नायक, सैयद अशरफ अली खादरी, धनराज नोबल पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम एडमिशंस आर ओपन, नर्सरी टू हायर क्लासेस, पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम विद हिफ्जुल कुरान एडमिशंस आर ओपन। खादरी, धनराज साड़मपल्ली, अर्जुन कनक, रवि बुरले के अलावा और भी कई कांग्रेस लीडर और कार्यकर्ता मौजूद रहे। लोकसभा चुनाव नडीता ಇದೆ। ಈ ಚುನಾವಣೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ ಒಂದು ಚುನಾವಣೆ। ಈ ಚುನಾವಣೆ ಇಡೀ ದೇಶದ ಜನರ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸುವಂತಹ ಚುನಾವಣೆ। ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇದೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಸಾಗರ್ ಖಂಡ್ರೆ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಮತ್ತೊಂದರ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಹಾಲಿ ಸಂಸದ ಕೇಂದ್ರ ಮಂತ್ರಿ ಭಗವಂತ ಖೂಬಾ ಇದ್ದಾರೆ। ಬೀದರ್ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಯಾರಿಗೆ ಮತ ಕೊಡಬೇಕು, ಯಾರಿಗೆ ಮತ ಕೊಟ್ಟರೆ ನಿಮ್ಮ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ತದೆ, ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ರಾಷ್ಟ್ರದ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ತದೆ। ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ, ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರಿ SS collection special for marriage function wears and kids wear. Alamin English Medium Primary Higher School for your kids' bright future. Free admission, hurry up, limited seats are available. 10 ವರ್ಷ ಕೆಳಗಡೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಜನ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ತಂದು, ಆಗ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಏನ್ ಮಾಡಿತು? ಅವ್ರು ಕೊಟ್ಟು ಒಂದಾದ್ರೂ ಮಾತನ್ನು ಈಡೇರಿಸಿದ್ದಾರಾ? 2014 ಹೇಳಿದ್ರು, ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು? अच्छे दिन आएंगे ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। क्या अच्छे दिन आए क्या भैया? भारतीय जनता पार्टी, ये भारतीय जनता पार्टी नहीं है, भारतीय झूठा पार्टी बोल के आप बोल सकते हैं, सभी झूठ। इन्होंने कहा था स्विस बैंक में कांग्रेस लीडरों का काला धन है, वो धन लेके आएंगे और 15-15 लाख के खाते में जमा करेंगे। क्या 1 रुपए तो जमा करेंगे? जमा करे होंगे ना आपको? नहीं करे क्या जी? भाइयों बहनों, इन्होंने कहा था युवकों को 2 करोड़ उद्योग सृष्टि करेंगे। क्या उद्योग मिला युवकों को? 150 नौकरियां भी चले गए इनके कार्यकाल में। किसानों के लिए इन्होंने कहा था किसानों का आमदनी दुगुनी करेंगे। आमदनी तो दुगुनी नहीं हुआ, खर्च दुगुनी हो गया। फर्टिलाइजर का भाव बढ़ गया कि नहीं बढ़ गया? बोलो, ಇವತ್ತು ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲ? ಡಬಲ್ ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲ? ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ, ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲ? ಗ್ಯಾಸ್ ಸಿಲಿಂಡರ್ ಬೆಲೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲ? ಇವರು ಹೇಳಿದ್ರು कांग्रेस कार्यकालದಲ್ಲಿ ಬಹಳ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗಿದೆ, बहुत महंगाई है, हम अधिकार में आएंगे तो महंगाई को कम करके आधा दाम में आपको दे देंगे। डीजल, पेट्रोल, गैस सिलेंडर वगैरह दिए क्या? सब झूठ। देखिए इनका भाषण था, यूट्यूब में देखिए आप, 2022 तक
इस देश में जितने लोग झोपड़ी में बस रहे हैं ऐसे लोगों को हम पक्का मकान बना के देंगे, जिसमें लाइट रहेगी, जिसमें नल रहेगा। क्या केंद्र से मकान मंजूरी हुआ क्या जी? नहीं हुआ। मकान अगर दिए तो कांग्रेस पार्टी दिए, सिद्धरामैया गवर्नमेंट दिए। मैं उस्तुवारी मंत्री रह जा बीदर जिले को 40,000 50,000 मकानों का मंजूराती करवाए। बीजेपी एक मकान नहीं रहा, उससे पेपरों में रहा। इनके पूरे जो भाइयों बहनों, विधानसभा के चुनाव है, कांग्रेस के कार्यकर्ता यहां पर कर्नाटक में 10 महीने पहले जो चुनाव है, ಆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಚುನಾವಣಾ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ನಾವು 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತೀವಿ, 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ನಾವು ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದ್ದೇವೆ, ಕೊಟ್ಟ ಮಾತು ಉಳಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ಎಲ್ಲಾ ಭರವಸೆಗಳು ಈಡೇರಿಸಿದ್ದೇವೆ. 5 ಗ್ಯಾರಂಟಿಯಲ್ಲಿ 1ನೇ ಗ್ಯಾರಂಟಿ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆ. ಈ Thakur Construction and Traders, all types of building materials and construction. Sai Mobile, all mobiles available here. ಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲಾ ಜಾತಿ, ಎಲ್ಲಾ ಭಾಷೆ, ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮದ ಪರಿವಾರದ ಒಂದು ಮಹಿಳೆ, एक महिला यजमानी, उस मकान का मुखिया, उनको हर महीने को 2,000 रुपए डायरेक्ट उनके खाते में पैसा जमा करते बोल के बोले थे. वो पैसे जमा हुआ क्या नहीं हुआ? ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಸಿಕ್ಕೋ ಥोड़े ಕೈ ಎತ್ತೊಳದು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸಿಕ್ಕ ಇಲ್ಲಮ್ಮ. ಯಾರಿಗಾರ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ 1 ತಿಂಗಳ ಚುನಾವಣೆ ನಡೆಸ್ಕೊಡ್ತೇವೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ. ನಿಮ್ ಸಿಕ್ಕ ಇಲ್ರಿ, ಕೈ ಎತ್ತೋದ್ರಿ ಸಿಕ್ಕ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು हमने कहा था कितने लोगों को 1,25,00,000 महिलाओं को हम दे रहे हैं, 2,500 करोड़ पर महीने, 30,000 करोड़ रुपए 1 साल को. ये कोई मामूली बात नहीं है. ये पूरे देश भर में सबसे बड़ा कल्याण कार्यक्रम अगर कोई सरकार कर रहा है तो कर्नाटक का सरकार, कांग्रेस का सरकार हम कर रहे हैं बोल के हम बहुत ही गर्व से बोल सकते हैं. ಅದಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಬಿಜೆಪಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಬಿಜೆಪಿ ಬರೀ ಸುಳ್ಳಿನ ಸರ್ದಾರಗಳೆಲ್ಲ. ಈಗ ನೋಡಿ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕೇಳಿಸಿದ್ರು ಭಗವಂತ ಕುಮಾರ್ ಏನ್ ಕೊಡುಗೆದಪ್ಪ ಆಯ್ತು ಹೇಳಿ ನಾರಾಯಣಪುರ್ಗೆ ಸಲ ಬಂದವರು ಬಂದರೇನ್ರಿ? ನಿಮ್ಮೂರಿಗೆ ಏನೋ ಮಾಡೋಣ, ರಸ್ತೆ ಮಾಡೋಣ, ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಾರ, ಸುಖ ದುಃಖದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರ. ಮುಚ್ಚಳಂ ಬಂದಾರ ನಿಮ್ಮಮ್ಮ? ಮುಚ್ಚಳಂದು ಬಂದಿಲ್ಲ. ಗೋಟ ಬಂದಾರ? ಎಲ್ಲೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಇದ್ದ ಬರೀ ಇವತ್ತು ಅಹಂಕಾರ, ದರ್ಪ, ದುರ್ವರ್ತನೆ, ಇವತ್ತು ಇವರ ಏನು ಅಹಂಕಾರದಿಂದ, ದರ್ಪದಿಂದ ಜನ ಬೇಸತ್ತು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಸ್ವತಃ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನನಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ, ನಾವೆಲ್ಲ ಈ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಜನ ವಿರೋಧಿ, ಈತ ಭಗವಂತ ಕೋವಾ, ನಾವ್ ಯಾರು ವೋಟ್ ಹಾಕಲ್ಲ, ಇವನಿಗೆ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆ ಭಗವಂತ ಖೂಬಾಗೆ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ. ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಗೆದ್ದೇ ಗೆಲ್ತದೆ. ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಸೋಲಲೇಬೇಕಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತಾರೆ.